नमस्कार, मी ललिता आणि ललिता व्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला संध्याकाळचा व्लॉग टाकत आहे. आणि आता जवळजवळ 7 वाजलेले आहेत आणि मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि आज आहे आषाढी एकादशीचा काही नाही, फराळच करायचा आहे. मग आज साबुदाणे वडे करायचे, चटणी बनवायची आणि बाकीची माझी सकाळची जी डब्याची तयारी मला करायची. बाकी काही नाही. आमच्याकडे काल रात्रीपासून तो आज सकाळपर्यंत खूप पाऊस जोरात चालू होता आणि खूप मस्त वाटलं, कारण की खूप म्हणजे पाऊसच नव्हता इकडे. पहिल्यांदा एवढा पाऊस झालेला आहे, तर खूप छान वाटतं आहे आणि गारठाही आलेला आहे आता. आणि आता बघत असाल अजून खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे. मागे खूपच ढग भरून आलेले आहेत आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. चला मग आता अजून परत आपण घरात जाऊया आणि घरात जाऊन मग बघूया आपण. हे बघा, आमचं यशराजे बाहेर येऊन बसलं मोबाईल बघायला. आणि मी बाहेर निघाली म्हणजे सगळ्यांनीच बाहेर यावं. आता गौरी पण येऊन गेली बाहेर, यश पण येऊन गेला. तो मोबाईल घेऊनच येऊन गेला बघायला. ही बघा ही गौरी. तर आता बरेचसा उशीर झालेला आहे. म्हणजे 7 वाजून गेलेले आहेत तरी पण. आता हा येऊन गेला इथं बाहेरच खेळायला. आज रविवार आहे आणि आज आमच्या इकडचा बाजार असतो. रविवारी बाजार असतो आमच्या इकडं. आणि रविवारीच मला भाज्या वगैरे आणून ठेवाव्या लागतात. पूर्ण आठवड्याची रुटीन असते. तर त्यासाठी त्यांनी भाज्या आणलेल्या आहेत. रताळे आणले आहेत, आज उपवास होता म्हणून. ॲपल आणले आहेत, गौरीला लागतात म्हणून. आणि बटाटे, काकडी, केळी, याच्यात मेथीची भाजी आहे. आणि याच्यात शेवग्याच्या शेंगा आहेत, ज्या निवडून ठेवलेल्या आहेत मी त्याच्यात. या गवारच्या शेंगा आहेत, गावठी गवारच्या शेंगा आहेत. या फ्लावर आणलेली त्यांनी, दोडके आणलेले आहेत, शिमला मिर्च आणलेली आहे, भेंडी आणलेली आहे आणि इकडे शेपू पालक आणलेली आहे. एवढ्या भाज्या आणलेल्या आहेत त्यांनी, आठवड्याभर पुरतील एवढ्या. तर 8 दिवसाच्याच मागवते मी, जास्त मागवत नाही. आणि तिकडे पोकळा आणलेला आहे. आणि केळं पण मी कमीच मागवते, कारण की ते लगेच खराब होतात, मग जास्त वेळ टिकत नाही, म्हणून मग कमीच मागवलेले आहेत. दोडकीत खूप छान भेटलेले आहेत, छोटे छोटे, नाही तर एरवी खूप मोठे मोठे असतात. तर आता मी तो भाजीपाला भरून घेते. हा बघा, परत बाहेर येऊन बसला मोबाईल घेऊन. दरवाजा उघडा दिसला म्हणजे तो बाहेरच येऊन बसतो. आता त्याला घरात नेते. बघा किती पसारा करून ठेवतो. पूर्ण घरभर भांडी खेळणे सगळे पसरलेले असतात. तुम्हाला जर माझा या आधीचे व्हिडिओ जर तुम्हाला माझे बघायचे असतील तर वरती आय बटनवर क्लिक करा आणि माझा व्हिडिओ बघा. या आधीचे माझे व्हिडिओ भरपूर आहेत मी टाकलेले. अजून तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा मला आणि माझ्या मम्मीच्या व्हिडिओला. वडे, साबुदाण्याचे वडे करायचे. किंवा वड्यांसाठी मी हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आधी. आणि सकाळची तयारी म्हटली तर मग मी भेंडी कापून ठेवलेली. सकाळी भेंडीची भाजी द्यायचा विचार चालू आहे, म्हणून भेंडी कापून ठेवलेली मी. आणि आता मी इथे चटणी करून ठेवलेली, जी आपल्याला साबुदाण्याच्या वड्यांसोबत. आता मी इथं बटाट्याची साल काढून घेते, कारण वड्यांची तयारी करते मी. आता बराच उशीर होऊन गेलेला आहे आणि गौरीचे पप्पाही आता येऊन गेलेले आहेत घरी. मग आता मी वड्यांची तयारी करते. बटाट्याची साल काढून मग ते साबुदाण्यामध्ये मिक्स करणार आहे मी ते. आता साबुदाणा आहे भिजवलेला, हा घेते मी. याच्यात मी कूट ॲड करून घेतलेलं होतं. आणि आता बटाटा मिक्स करते मी त्याच्यामध्ये. 3 बटाटे घातले मी त्याच्यात. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते, मीठ वगैरे टाकून.
अचानकच लाईट गेली म्हणून अंधार झालं होतं. गौरी येऊन बसली आता, कारण तिला भूक लागली आणि तिला वडे खायचे आहेत साबुदाण्याचे. मधी मधीच येते ती जेव्हा मला स्वयंपाक करायचा राहतो तेव्हा. आता हे मी रताळ्याचा शिरा करते म्हणून मग मी ते रताळे शिजवून वाफवून घेतले होते आणि त्याची वरची साल काढून घेते आता. आता मी हरतळ्याचा शिरा करून घेते. आता मी एका साईडला तेलही तापत ठेवलेलं आहे आणि आता मी वडे करून घेणार आहे एका साईडला. गोल गोल मस्त वडे करून घेणार आहे मी छोटे छोटे. असे वडे करून घेतले मी आणि आता मी तेलात टाकते ते. थोडंसं लालसरच आपण ते तळून घेणार आहोत. मी याच्यात मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. याच्यात तुम्ही लाल तिखटही वापरू शकतात. आता तळले गेलेले आहेत. आता आमच्या आईन त्यांना देऊन देते आधी, मग यांना बसवते. गरम गरमच छान लागतात हे वडे खायला. त्यांचं दोघांचं झालं की मग मी बसणारे. आता त्यांचं झालेलं आहे, दोघं तिघांचं खाल्लं गेलेलं आहे. आता मी काय करणारे, मी वडे नाही करणारे. मला असं भजींसारखं केलेलं फार आवडतं, कारण की त्यात साबुदाणा फुलतोही खूप आणि खूप क्रिस्पी असं लागतं, म्हणून मला तसं जास्त आवडतं. म्हणून मी वडे नाही करत, गोल गोल वडे नाही करत, मी भजीसारखं करते. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा नाईटचा लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि माझं नियोजन कसं होतं आषाढीचं किंवा फराळ मी कसा केला ते मला नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय. अशाच नवीन एका व्हिडिओत भेटूया आपण.